आजच्या या व्हिडिओमध्ये परत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण टेन्स बघत आहोत आणि टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आपण बघत आहोत. वर्तमान काळामधले 4 प्रकार, त्या 4 पैकी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा बघत आहोत. आणि या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची आहे की आपल्याला किती जमतं ते. या पद्धतीनं मी आपल्याला सांगितलेलं की यस अधिक वी कर्ता अधिक क्रियापद हे सूत्र आहे. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी, त्यानंतर क्रियापदाला यस किंवा यस येतं हे एक सूत्र आहे. आणि त्यानंतर यस व्ही ओ त्याचे म्हणजे कर्ता क्रियापद आणि त्याला आपण कर्म दिलेले आहे. तर या 3 पद्धतीची वाक्य असू शकतात या प्रकारामध्ये. तर याच्यामध्ये यस अधिक व्ही हे जे वाक्य आहे ते टू बी ची सहाय्यकारी क्रियापदं एम, इज आणि आर याचा वापर करून सुद्धा आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये बोलता येतं किंवा त्या पद्धतीची वाक्य आपल्याला तयार करता येतात. आता उदाहरणार्थ आपण एम घेऊया. तर आय आणि एम घेतलं तर मी आहे. तर मी आहे हे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये येतं. बहुतांशी बहुधा बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं जात नाही, परंतु आय एम हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. तसंच ही इज तो आहे. एम म्हणजे काय, मी आहे. ही इज म्हणजे तो आहे. आणि आरचा वी किंवा दे घेऊन आपल्याला आर वापरता येईल. दे आर. तर ही हेल्पिंग वर्ड्स सहाय्यकारी क्रियापदे घेऊन आपल्याला वर्तमान काळामध्ये बोलता येतं. कुठल्या वर्तमान काळामध्ये? साध्या वर्तमान काळामध्ये. आता आय एम यापुढे आपण ए टीचर असं लावूया. आय एम ए टीचर, मी शिक्षक आहे. साध्या वर्तमान काळातलं वाक्य. ही इज ए स्टुडंट हे वाक्य. ही इज ए स्टुडंट म्हणजे तो विद्यार्थी आहे. दे आर गर्ल्स. दे आर गर्ल्स म्हणजे त्या मुली आहेत. तर ही वाक्य सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये येतात. यस अधिक व्ही मध्ये कर्ता अधिक क्रियापद. आता तुम्ही म्हणाल की हे क्रियापद नाहीत, हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि ते मुख्य क्रियापदाचं या वाक्यात कार्य करतात, म्हणून अशी वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये वापरता येतात, वापरली जातात. मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं म्हणालो की क्रियापद ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह असतात. तर ते मी थोडक्यात सांगणार आहे आणि मग आपण प्रॅक्टिसकडे वळू या प्रकाराच्या. तर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय असते? वर्ब म्हणजे क्रियापद. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे आकर्मक. सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात? आता उदाहरणार्थ प्ले आहे. प्लेला एक प्रश्न विचारा. कुठला प्रश्न विचारायचा? व्हॉटने प्रश्न विचारायचा. प्ले म्हणजे काय? खेळणे. त्याला प्रश्न विचारा, काय खेळणे? तर उत्तर येईल प्ले खेळणे. क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे, हँडबॉल खेळणे, व्हॉलीबॉल खेळणे, एखादा खेळ खेळणे. तर प्ले हे क्रियापद प्रश्न विचारानंतर उत्तर देत असेल, प्लेचं उत्तर क्रिकेट असं असेल, तर ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह असं समजायचं, म्हणजे सकर्मक. आता इथं जी क्रियापदं दिलेली आहेत ही ट्रान्झिटिव्ह आहेत. ट्रान्झिटिव्ह हे ट्रान्झिटिव्ह आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सकर्मक. हे सकर्मक म्हणजे या क्रियापदाला व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं येतात, त्याची उत्तरं मिळतात. त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणतो. म्हणजे त्या क्रियापदाला कर्माची गरज असते, भासते किंवा घेता येते. या पद्धतीनं
त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतात, सकर्मक क्रियापद असं म्हणतात. बघूया. रीड म्हणजे वाचणे. काय वाचणे? पुस्तक वाचणे, गोष्ट वाचणे. उत्तर आलं सकर्मक क्रियापद. ईट. ईट म्हणजे काय? खाणे. काय खाणे? पेरू खाणे, सफरचंद खाणे, केळी खाणे. उत्तर आलं सकर्मक क्रियापद. बिल्ड. बिल्ड म्हणजे काय? बांधणे. बांधणे. काय बांधणे? घर बांधणे, इमारत बांधणे, पूल बांधणे. अशी जर उत्तर आली तर दॅट वर्ब इज ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे ते क्रियापद सकर्मक क्रियापद आहे असं समजायचं. थ्रो. थ्रो म्हणजे काय? फेकणे. काय फेकणे? बॉल फेकणे, दगड फेकणे. तर असं एखादी वस्तू फेकणे. तर उत्तर मिळालं सकर्मक क्रियापद. टेक आहे. टेक म्हणजे काय? घेणे. काय घेणे? पुस्तक घेणे, वही घेणे, पैसे घेणे, कार घेणे. उत्तर मिळालं सकर्मक क्रियापद. आणि आता गिव आहे. गिव म्हणजे काय? देणे. काय देणे? पुस्तक देणे, वही देणे, पेन देणे, पैसे देणे. म्हणजे उत्तर मिळालं त्या प्रश्नाचं, तेव्हा ते क्रियापद सकर्मक आहे. तर आता आपण बघूया अकर्मक कशाला म्हणतात. जर क्रियापदाला व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला आणि उत्तर आलं नाही तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणायचं. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इनट्रान्झिटिव्ह. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? अकर्मक क्रिया. हे अकर्मक. हे अकर्मक क्रिया. आता या क्रियापदांना आपण प्रश्न विचारू. आपल्याला हे माहित पाहिजे अगोदर की क्रियापद कशाला म्हणतात. या अगोदर मी पार्ट्स ऑफ स्पीच शिकवताना सांगितलेलं आहे, क्रियापद जो शब्द क्रिया दाखवतो तो क्रियापद. म्हणून आता हे जे क्रियापद आहेत या क्रियापदाला आपण व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारून बघूया. आणि जर उत्तर नाही आलं तर ते अकर्मक. आपण सकर्मक बघितलेले, अकर्मक बघूया. रन म्हणजे पळणे. काय पळणे? उत्तर येत नाही, अकर्मक. स्लीप झोपणे. काय झोपणे? उत्तर येत नाही. क्राय. क्राय म्हणजे काय? रडणे. रडणे. काय रडणे? उत्तर येत नाही. लॉफ म्हणजे हसणे. काय हसणे? उत्तर येत नाही. म्हणून हे अकर्मक आहे. आणि आणखी एक मी क्रियापद लिहिलेलं आहे स्विम. स्विम म्हणजे काय? पोहणे. तर पोहणे हे सुद्धा वाटणं प्रश्न विचारानंतर उत्तर देत नाही किंवा उत्तर मिळत नाही तेव्हा ही क्रियापद अकर्मक आहेत. आता अशा क्रियापदांचा आपल्याला ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करताना पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. फक्त हे लक्षात ठेवा की क्रियापदं ह्या दोन प्रकारची असू शकतात. एक सकर्मक आहे आणि एक अकर्मक आहे. सकर्मक क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर, हुमने प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर येत असेल तर त्याला सकर्मक म्हणायचं. आणि व्हॉटनं हुमनं प्रश्न जर विचारला आणि उत्तर नाही आलं तर त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. काही काही क्रियापद अशी वापरली जातात की ते सकर्मकही असू शकतात आणि अकर्मकही असू शकतात. एक उदाहरण देईन मी तुम्हाला. ही रन्स. ही रन्स म्हणजे तो पळतो. आता रन म्हणजे पळणे. तो पळतो. काय पळतो? नाही उत्तर येणार. म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. सकर्मक कसं? ही रन्स ए फॅक्टरी. काय चालवतो? काय पळवतो किंवा काय उपयोगात आणतो? ही रन्स चालवणे, पळणे. आता इथं पळतो असा अर्थ आहे आणि इथं चालवतो असा अर्थ आहे. ही रन्स ए फॅक्टरी म्हणजे तो एक फॅक्टरी चालवतो. हे रन्स हे सकर्मक आहे आणि हे अकर्मक आहे. कारण याला व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येत नाही आणि इथं व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येतं. म्हणजे हे अकर्मक आहे आणि हे सकर्मक आहे. तर हे जे क्रियापद आहे
तर काही सकर्मक आणि अकर्मक आहेत. हे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोन्हीही बाजूने वापरता येतं. आता ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, एम, इज, आर सुद्धा साध्या वर्तमान काळामध्ये या पद्धतीनं आपल्याला वापरता येते. आता थोडीशी आपण प्रॅक्टिस घेऊया. आता इथं आय आहे, इथं वी आहे, इथं यू आहे, ही आहे, सी आहे आणि दे आहे. तर याच्याऐवजी आपल्याला नाम सुद्धा वापरता येईल. तर हे प्रथम पुरुषी एकवचनी आहे. आता जसं बघा, आय रीड म्हटलं की मी वाचतो. आता वी रीड आम्ही वाचतो, यू रीड तू वाचतोस किंवा तुम्ही वाचता. ही रीडला काय करावं लागेल, तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळं, हा तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे ही रीड्स म्हणजे तो वाचतो असं होईल. सी रीड्स म्हणजे ती वाचते असं होईल. दे रीड तृतीय पुरुषी अनेकवचनी असल्यामुळे मग क्रियापदाला यस किंवा यस लावायची गरज नाही, अनेकवचनी आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हे क्रियापद घेऊन दोन्ही आपल्याला साध्या वर्तमान काळातली वाक्य बनवता येतात. जसं आता उईचे एवढे सगळे वाक्य होती. आता याच्या पुढे आपल्याला ऑब्जेक्ट ठेवता येईल. आय रीड ए स्टोरी असं म्हणता येईल. आय रीड ए स्टोरी मी गोष्टीचं पुस्तक वाचतो किंवा मी गोष्ट वाचतो. वी ईट बनानाज आम्ही केळी खातो. यू ईट ए मँगो तू आंबा खातोस. ही ईट्स ए मँगो तो आंबा खातो. सी ईट्स बनाना ती केळी खाते. दे ईट बनाना ते केळी खातात. असं तुम्हाला ही जी सर्वनामं आहेत सगळी एकवचनी आहे, अनेकवचनी आहे, प्रथम पुरुषी. यू आहे एकवचनी पण आहे, द्वितीय अनेकवचनी पण आहे, द्वितीय पुरुषी आहे. ही, सी आणि दे याच्यामध्ये ही आणि सी हे एकवचनी आहे, दे हे अनेकवचनी आहे. तर या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त वाक्य मिळतात, वाक्य तयार करता येतात. ही आपल्या दररोजच्या वापरातली क्रियापदं आहेत. रीड म्हणजे वाचणे, ईट म्हणजे खाणे, बिल्ड म्हणजे बांधणे, थ्रो म्हणजे फेकणे, टेक म्हणजे घेणे, गिव्ह म्हणजे देणे. जसं इकडे काय, रन म्हणजे पळणे, स्लीप म्हणजे झोपणे, क्राय म्हणजे रडणे, लॉफ म्हणजे हसणे आणि स्विम म्हणजे पोहणे. तर ही क्रियापदं आपण त्याला लावल्यानंतर साध्या वर्तमान काळामध्ये त्याचा उपयोग करता येतो. आणि आपल्याला कर्म पण ठेवता येतं. कर्म कधी सकर्मक असेल, क्रियापद सकर्मक असेल तर इथं कर्म ठेवता येतं म्हणजे ऑब्जेक्ट ठेवता येतो. आता जसं आहे आय रीड पोएम आपल्याला ठेवता येतं, पण इथं आपल्याला ते ठेवता येत नाहीत म्हणून हे अकर्मक आहेत आणि हे सकर्मक आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो बोर्डवरचा जो लिहिलेला मजकूर आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचे वाक्य स्वतः बनवायचे आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. काय सूत्र असतं, कर्ता कसा असतो, क्रियापदाची काय पोझिशन असते, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स.